नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत थिटे साहेबाच्या प्लॉटवर आणि थिटे साहेबाचा प्लॉट आहे, ठिकाण आहे शेनगाव, तालुका शेनगाव आणि जिल्हा हिंगोली यांचा हा प्लॉट आपण शेतीशाळेच्या क्रॉप ट्रीटमेंटनुसार आपण पूर्ण त्याला मॅनेजमेंट करत आहोत। तर इथं साहेबाचा अगोदर करवंदाची लागवड आहे। कोथिंबीर लावली काय साहेब? बरं बरं, करवंदाची लागवड आहे आणि करवंदामध्ये साहेबांनी हळद घेतलेली आहे। तर हळदीचं व्यवस्थापन जे आहे पूर्ण ऑर्गॅनिकवर आहे। तर याला बिगर कल्टिवेशन म्हणजे बिना कल्टिवेशनची शेती, तर याचं हे प्रोग्राम आपण इथं राबवत आहोत। तर या शेतामध्ये आपण कुठलीच कल्टिवेशन केलेलं नाही, मस्तपैकी हळद एकदा खुरपून घेतली आणि कुठलंच आता तणनाशक पण मारलेलं नाही आहे, कुठलं जास्त तण पण तुम्हाला दिसत नाही आहे। आणि बिना कल्टिवेशनचं जे तुम्हाला दाखवतो, हे पहा, हे धसकट, हे तुरीचे धसकट आहेत। हे तुरीचे धसकट आहेत। तुरीचे धसकट जसे तसे ठेवून आपण ही हळद इथं टाकली। पहा किती मस्त हळद आहे, एक नंबर, जबरदस्त, एक नंबर प्लॉट बसलेला आहे, खूप छान। पण हे इकडं का आपल्या इकडून जाते का? हां, या शेतातलं ना, हे शेतातलं इथं एवढंच येऊन जातं। अच्छा, तर मित्रांनो, अतिरिक्त शेतामध्ये साचलेलं पावसाचं पाणी असं चर काढून आपण शेताच्या बाहेर काढून द्या। आता सरळ हे खाली जात आहे आपल्या नाल्याला, नाल्यामधून। हां, तिथून काढून दिलं। हां, असं चर काढून अतिरिक्त शेतामध्ये साचलेलं पाणी बाहेर काढून द्या। म्हणजे काय होईल की शेतामध्ये जर पाणी थांबलं जास्त दिवस तर ते पाणी त्याच्यात पाण्यासोबत फंगल इन्फेक्शन वाढत असतं, हानिकारक बुरशी। आणि फंगल इन्फेक्शन जर वाढलं तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये दिसायला लागतात। डिसीज वाढतं, फंगल इन्फेक्शन वाढलं की ॲटोमॅटिक करपा येतो, लाल्या करपा, आणि लाल्या करपा आला की आपण घाबरून जातो, काय करावं काय नाही करावं असं वाटतं आणि आपला खर्च वाढतो। तर त्यासाठी वाचण्यासाठी आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये अतिरिक्त पाणी साचलं नाही पाहिजे, याची दक्षता घ्या। करवंदाची झाडं मस्त दिसायलीत, मस्त, याला लागते ना फळ वाटायला मला आता। लागतात, यावर्षी लागतात, यावर्षी सेटिंग होईल। हो मस्त, आता फुलं लागतील, छान। ग्रीन एनर्जी कशी आपल्या हळदीवर, एक नंबर, हिरवागार प्लॉट आहे। हे पहा, हे प्लॉट पिवळा दिसतोय, आपला प्लॉट हिरवा दिसतोय। हे गेल्या वर्षीची झाडं हे म्हणू लागले ना तुम्ही, हे मोठाले झाडं। हो, आज 3 वर्षाचं। हां, तिकडं तर लय ते दिसतं ना, तिकडं पाहून ते, हां, त्याच्यामध्ये ते तिकडं त्या कोपऱ्यात, हो, ह्या कोपऱ्यात आहे, ते तिकडे इकडं, हे याच्यामध्ये कुठं कुठं आहे तर। आज 3 वर्षाचं आहे का हे? करवंद नाही, ते 1 वर्षाचं। नाही नाही, हे झाड जे निघाले ते बियाणं तिसऱ्या वर्षीचं। हां, गेल्या वर्षी तर तूर होती। हां, हे 4-5 दिवस उघडलं ना, हे पाणीच टाटून जातं, काय राहत नाही। हां हां, निचरा आपला तिकडून ते काढून दिलं ना। हो हो, ते काढून दिलं खाली, ते जरा पुंजाने टाकायचे राहिले होते, ते तेवढं राहिलं होतं। सोयाबीन हे तेवढं नाही, पण तिकडचं सोयाबीन आपलं लय चांगलं, ते बेडवरलं ना, ते पण बेडवर आहे ना। कमरेत काला वाहत होते, कमरेच्या वर। आणि हे एक केलं आपण आता यावर्षी, इथपर्यंत होतं ना पहिले। हां, हे नवीन लावलं का करवंद? कुंपण म्हणून केलं ना। हां, पूर्ण बांध, ते उमराचं झाड दिसतं, हां, पूर्ण असं कंपाऊंड साहेबांनी करवंदाचं कंपाऊंड केलंय, मस्त।
हां जाऊन धुऱ्यावर पण धुरा पण साफ केला तुम्ही. हो ही आंबा कोणता आहे? गौराणी. गौराणी नाही. छान. ही टमाटी लावली का हा पुरते? काय पुरते आपली. त्याला काड्या रवा अशा आंब्यासारखे. हो हो टमाटे आणि पुढं काही का नाही. ही गेल्या वर्षीची हे गेल्या वर्षीच आहे का? हे नाही आपल्या याच्यात नाही ते आपल्या याच्यातलं नाही. हा येत असं ते त्याची ग्रीनरी आणि ही हे प्लॉट पिवळसर दिसतोय. आपला जो दिसतोय ती हिरवागार दिसतोय. एक नंबर. आता असे कधीच जमलं नाही याच्यामध्ये. बर आता फुटणं महत्वाचे. नाही फुटवे तर एक नंबर हातात. फुटव्याची काही अडचण नाही आपल्याला. पहिलं आमचं काय व्हायचं एक नंबर हातात. वाढ व्हायची हां आणि असे बारीक राहायचे कंद माल निघायचं नाही. म्हणजे त्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंट तुम्ही व्यवस्थित नाही केलं की कंद पोसत नाही. तुम्हाला पाला दिसतो, पाल्याला एक नंबर राहतं पण मालाला भरत नाही. हां तर ते मालाला भरणं महत्त्वाचं आहे. नुसतं पाल्यावर पीक दिसून उपयोग नाही. तर त्याची व्यवस्थितरित्या संगोपन जर झालं तर ॲटोमॅटिक फुटवा चांगला राहतो. हे पहा इथं आता फुटवा निघायला सुरुवात व्हायला लागली आपली. कुठून निघायला? खालून बुडातून. हे का हां त्याच्या खालून निघते. असं का? बरं. असं त्याच्यामध्ये कोंब असतं. हे जे आहे ना याच्यामध्ये नवीन कोंब आहे. बरं बरं म्हणजे 2 फुटवे तयार झाले. हां 2 फुटवे तयार झाले आपल्या याच्यातून. याच्यातून वर याच्यातून वर फुटवे यायला सुरुवात होते. बघा ही इथं दिसते तुम्हाला ही बारीक. हो हो दिसलं का? हो आला. आता आपल्याला प्रत्येकाला फुटवे यायला सुरुवात झाली. बघा हे याचा निघाला आहे. हे दिसला का? हे हो 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 निघलं ते. ते लय महत्वाचं आहे. नाही पहिले आमचं काय नाही फुटवा जर असेल तर फुटव्यालाच कंद तयार होतो फुटव्याचा आणि फुटव्याच्या कंदाला परत शेंगा तयार होतात आणि त्या शेंगावरच तुमचं हळदीचं उत्पादन अवलंबून आहे. हे महत्वाचं आहे. त्यासाठी फुटवा नुसती वाढवून तुमची हळद काही उपयोग नाही आहे. तर फुटवा महत्वाचा आहे. फुटवा जर योग्य झाला तर काही अडचण नाही. आता याच्यातून पण 1 2 आणि ही खालचा 3 फुटवे आपल्याला आले. बघा ही छोटा कोंब आहे याला पण 2 फुटवे आले. तेव्हा ते एक आणि इकडं एक. कोणतं याला ते एक आणि इकडं एक 2. आता पुढच्या हप्त्यात तुम्हाला म्हणलं ना मी घरीच म्हणलं होतं का नाही पुढच्या हप्त्यात तुम्हाला फुटवा दिसेल. तर आम्हाला माहीत असतं दिवसावर किती दिवसाला फुटवा येतो, कधी दिसतो तुम्हाला ते. कारण आता तुम्ही जर आला असतात लक्ष बी दिलं नसतं तुम्हाला दिसला बी नसता. पांढऱ्यामुळे बरं आता आपल्याला आता एक विचार होता पॉवर विडरने हे करायचं माती लावायची. विडरनं मुळ्या तुटतील. मुळ्या तुटतील. आम्ही काय करतो ते पानकनेर गावला ते खतणारे लोक भेटतात. माणसं आहेत ना त्यांच्या हाताने लावा चालतंय. आहे ना जमलं ना माती टाकणार. मस्त झालं. आज मला लय शानदार दिसायला. आज एक नंबर. असं आतापर्यंत दिसलंच नाही. एक नंबर. त्याला बोलू का कोणी तिथं आहेत का ती? ओके थँक्यू. धन्यवाद. थँक्यू मित्रांनो. धन्यवाद. कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्याला क्रॉप ट्रीटमेंट घ्यायची असेल तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9623066788. याच्यावर मेसेज पाठवा. कॉल करू नका कृपया. आणि सगळ्यांचे कॉल उचलणं शक्य नाही. त्यासाठी तुमचे जे काही प्रश्न असतील तर या व्हॉट्सअप नंबरवर टाका. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत. थँक्यू. जय हिंद जय भारत. वंदे मातरम.